पोट फुगून येतंय, गॅसेस आणि ॲसिडिटीने हैराण आहात, अपचन होतंय. अनेकदा यामागचं कारण आपल्या आहारातलं ग्लुटेन देखील असतं. मी तुम्हाला मागच्या रीलमध्येच ग्लुटेनमुक्त आहार किंवा ग्लुटेन टाळण्यासाठी सुरुवात करायला सांगितलं होतं. ग्लुटेनमुक्त पर्यायांपैकी ज्वारी एक उत्तम आणि आपल्या पारंपरिक आहारातील धान्य आहे. तुम्ही कधी विचार केलाय, की जर ज्वारीची भाकरी तुम्हाला गव्हाच्या पोळीसारखी बनवायची असेल, तर उकळत्या पाण्यात ज्वारीचं पीठ टाकून मग वाफवून घेतल्यास ती अगदी मऊ-मऊ, लुसलुशीत बनते. यालाच उकड काढणं असं देखील म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार ज्वारी ही थंड गुणात्मक असल्याने शरीरातील अतिरिक्त पित्त कमी करते. त्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ तर कमी होतेच. तसेच ज्वारी मधुर आणि कषाय रसात्मक असल्यामुळे ती आतड्यांना देखील बळ देते. ज्वारी शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे होणारे आजार नियंत्रित करते. ज्वारी लघुगुणात्मक म्हणजेच पचण्यासाठी हलकी असल्यामुळे लवकर पचते व पचनशक्तीवर कुठलाही अतिरिक्त ताण आणत नाही. त्यामुळेच ती ज्या ठिकाणी कमी असेल तरी पचते. त्यामुळे अपचनाच्या त्रासामध्ये, पचनशक्ती कमी असलेल्या त्रासामध्ये ती अतिशय उत्तम. ज्वारीमध्ये फायबर असल्यामुळे ती पचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरले जाते, त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील, तर आहारात ज्वारीचा नक्की समावेश करा. ही रील आवडली असेल, तर नक्की लाईक करा आणि अशाच उपयोगी टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू